नमस्कार मैत्रिणींनो. हे पहा, मी इथं संक्रांत स्पेशल तिळाची खुसखुशीत अशी करंजी बनवली आहे. एकदम छान चवीला अप्रतिम ही करंजी लागते. चला तर मग आपण याची रेसिपी बघू. मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे 1.5 कप. 1 आणि हा दुसरा अर्धा कप. आता याच्यामध्ये मी अर्धाच कप रवा टाकत आहे. रव्याने एकदम छान करंजी खुसखुशीत होते. तिथे 2-3 मी टिप्स सांगणार आहे, ते तुम्ही बरोबर फॉलो करा. मी ते मीठ टाकले. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. मी मिक्स करून घेतले. आता मी इथे घेते 2 चमचे साजूक तूप. हे मी घरीच बनवलेलं तूप आहे. तुम्ही वनस्पती घेतलं तरी चालेल, पण मी इथे साजूक तूप घेतले. हे आपण गरम करून घेऊया. कडकडीत गरम करायचं. ही दुसरी टिप. तर आपलं हे हात लावणं झालं, की आपण याला छान पिठाला चोळून घेऊया तूप. अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाला तूप लावून घेऊया. हे बघा झालेलं आहे. याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. आपली ही टिप महत्त्वाची आहे बरं का. जर तुम्ही तूप टाकलं असेल ना, तर त्याला गरम पाणीच घ्यायचं. कडकडीत नाही, पण हात लावू शकतो आपण एवढं कोमट थोडंसं. तर इथे आपण पीठ छान मळून घेतलंय. थोडंसं पीठ सैलसर ठेवायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलाय, तर रवा आपलं पाणी शोषून घेतो. हे बघा, हे असंच मी एक 10-15 मिनिटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारण करायला घेऊया. तर मी इथे 1 कप तीळ घेतलेले आहेत. हे तीळ मी गावरानच घेतलेले आहेत. आता दुसरे आहेत, पण याची चव काही वेगळीच नाही का. तर याला छान आपण 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेऊया. तिळामध्ये भरपूर पोषक असतात बरं का, आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर असतं. तर तुम्ही तीळ खात राहा. लाडू करा, चक्की करा किंवा सगळं सोप्पं करंजी. ते बघा आता आपलं तीळ पूर्ण भाजून झालेले आहेत. तर थोडेसे लालसर झाले, की गॅस बंद करून काढून ठेवायचे. तर मी इथे 10 मिनिटं ह्याला थंड करून घेतलेलं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड याचं एक पावडर करून घेऊया. एकदम बारीक नाही करायचं. हे बघा आबडधोबड मी इथं करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 कप पेक्षा थोडंसं कमी गूळ टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण गुळाचं करू शकता. हे बघा मी इथे असं आपलं तिळाचं सारण करून घेतलेलं आहे. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. हे थोडंसं आबडधोबडच करायचं, म्हणजे करंजी खाताना जेव्हा तीळ दाताखाली येतात ना, तर तेव्हा खूप छान लागतात. तर हे एकदा हलवून मी याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते. विलायची पावडरने सुद्धा अजून त्याची चव वाढते बरं का. इथे आपण छान आता हलवून घेतलेलं आहे. हे बघा हे सारण आपलं छान रेडी झालंय. तर आपण पीठ बघूया. तर बघा पीठ आपलं छान मुरलंय. तर आपण एकदा त्याला मी परत एकदा मळून घेते छान. हे बघा हे असं बोट लावलं, की खाली जाऊन परत वरती आलं, की समजायचं आपलं पीठ छान मुरलंय. हे बघा. हे बघा. तर आता आपण करंजीची पाती लाटून घेऊया. मी इथे एक छोटा गोळा घेते. तर त्याची आपण आता पाती लाटून घेऊया. इथे तेल किंवा पीठ वगैरे लावायची अजिबात गरज नाही. जर तुमचं मोहन म्हणजे तुपाचं जे आपण मोहन टाकलंय ते जर व्यवस्थित पडलं असेल ना, तर अजिबात गरज नाही. मैदा, पीठ, गव्हाचं पीठ किंवा तेल काहीही लावायची अजिबात गरज नाही. हे बघा मी काहीच लावलेलं नाहीये, तरीही आपली पाती अजिबात चिटकत नाहीये किंवा काहीच म्हणजे तुटत वगैरे काहीच नाहीये. एकदम छान होऊन जाते. हे बघा, आता आपली पाती तयार आहे. मी इतकी जाड ठेवली आहे. तर आपण आता याच्यामध्ये 1 चमचा तिळाचं सारण टाकून घेऊया. जितकं बसेल तितकं टाकून घेऊया. तर मी आता एक साइडने पूर्ण दाबून घेते. म्हणजे ज्या 2 ज्या साइड आहेत त्या एकमेकांना चिटकवून घ्यायच्या. आणि याची आता आपण मुरड हातावरच घालून घेते. कारण मला ती अ, अ, साच्यानी किंवा चमच्यानी वेगवेगळे आकार दिलेला मला नाही आवडत. मला म्हणजे हातानेच घातलेली आवडते आणि ती दिसायला पण खूप छान दिसते. हे बघा,
किती छान झालेली आहे. तर मी एका साईडला तेल तापवायला ठेवलेलं आहे. तर आपण थोडंसं गोळा टाकून बघूया की तेल तापलंय की नाही. तेल तापलंय आपलं, तर आपण आता करंज्या टाकून घेऊया. एका वेळी 4 ते 5 टाकू शकतात. जास्त पण तेल तापलेलं नसावं आणि एकदम कमी पण नाही. म्हणजे आपली जी करंजी टाकली थोडंसं पीठ टाकून बघायचं, जे लगेच वरती आलं म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलंय. तर आता आपण एक साइडनी झाल्या तर पलटून घेऊया. हे बघा एकदम टम्म फुगल्यात, तर त्या मी पलटते पण लगेच आपल्या जागेवर येतायत. चला तर मैत्रिणींनो, मी तळते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. तर हे बघा, तुम्ही ना या दिवसामध्ये ना तिळ आरोग्यासाठी एवढे फायदेशीर आहेत ना, त्याच्यामध्ये प्रथिने, जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट खूप भरपूर आहे. आणि हे बघा आता आपलं करंज्या तयार झालेल्या आहेत. एकदम छान कलर थोडासा लालसर कलर आला, की आपण हे काढून घेऊया. तर मी हे मुलांना देते खायला. बघू त्याची रिएक्शन. माझ्या आईने खूप मस्त आणि खुशखुशीत करंजी बनवली आहे. माझ्या आईच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका. आता आपण शुभूला विचारूया. शुभू, कशी झाली आहे करंजी? अरे वा, छान 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 छान. चला तर मैत्रिणींनो, बाय.